सूरज आणि मितेश म्हणजे मितवा भाऊ भाऊ सागर हे मी सांगतो सागर. तसंच जयवैरी नाचणे संघाकडून सलामीचा गोलंदाज सागर दाखल होतोय. एक चांगला सामना पाहायला मिळेल तो जयवैरी मुरगोडा विरुद्ध जयवैरी नाचणे या दोन संघादरम्यान. चालू सामना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. गोलंदाजी मार्कवर सागर षटकातील या इनिंगमधील पहिलं षटक घेऊन सागर पंचांच्या डाव्या बाजूने खूप स्वेग मारावतोय. पहिला चेंडू अवांतर स्वरूपात वाईट स्वरूपात डिक्लेअर केलाय तो पंच अक्षय सुर्वे यांनी. अवांतर धावसंख्येत भर पडते. संघाचं खातं उघडलं जातं. एक धावसंख्या होते. या सामन्यासाठी पंच म्हणून अक्षय सुर्वे आणि अनिकेत शिवलकर काम पाहत आहेत. इथे मात्र सुंदर चेंडू टाकला होता. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पहिला चेंडू निर्धाव टाकला. अवांतर धावसंख्येनं मात्र संघाचं खातं उघडलं गेलंय. धावसंख्या झाली एक. षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सागर. ते मात्र मोठा फटका मागण्याचा प्रयत्न केला होता पण तो बॅटची काढा घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 2. पुन्हा एकदा बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय मागे डिक्लेअर झोनमध्ये. पुन्हा एकदा एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 3 धावा. धावसंख्या झाली 3 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सागर. चांगली गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत. सामना करतोय सूरज. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. ते मात्र लेग साईडच्या दिशेत एक धाव घेण्यात यश येते ते सूरज याला. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 4 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. सागर पुन्हा एकदा. आता मात्र स्ट्राईकवर येतो मितेश मितवा. ते मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेला डिक्लेअर बॉक्समध्ये. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5 धावा. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सागर. सामना करतोय तो मितवा. ते मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर बॉक्समध्ये. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 6 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 6 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय तो सतीश नाचणकर. चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे सतीश. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली 6 धावा. षटकातील पहिला चेंडू घेऊन सतीश पंचांच्या डाव्या बाजूने. ते मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. ते मात्र निर्धाव चेंडू टाकला जातोय तो सतीशच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावलेली 6 धावावर.
ते मात्र पुन्हा एकदा काही सुंदर गोलंदाजी करतोय सतीश. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत सूरज याला. आता मात्र मोठा फटका, परंतु इथे मात्र झेल बांधून माघारी परतावं लागेल ते सूरज याला. पहिला धक्का वाजतोय तो 6 या धावसंख्येवर सूरजच्या रूपाने. सूरजची जागा घ्यायला जातो तो नवीन फलंदाज स्मिथ. स्मिथ सूरजाची जागा घ्यायला आला तो स्मिथ. धावसंख्या झाली 6, एक गडी बाद, 6 धावा. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव फेकलेत ते सतीशाने आणि एक गडी बाद केलाय. सूरज सारखा मोठा गडी बाद केलाय तो सतीशाने. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा सतीश. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय. इथे मात्र झेल वाजवून माघारी परतावं लागेल ते स्मिथ याला. दुसरा धक्का बसतोय 6 या धावसंख्येवर. काय सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सतीश. लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभा आहे तो सतीश. धावसंख्या झाली 6, 2 गडी बाद 6. नवीन बॅटर निहार स्मिथची जागा घ्यायला गेला तो निहार. हॅट्रिकचा चेंडू घेऊन सतीश. धावसंख्या झाली 6, 2 गडी बाद 6. 4 चेंडू निर्धाव फेकलेत, 2 गडी लागोपाठ बाद केले ते सतीशाने. आणि ते मात्र सुंदर असा खेळून काढलाय चेंडू. त्यामुळे एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती 7. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सतीश. ते मात्र पॉईंटच्या दिशेत खेळून काढलाय चेंडू. एक धाव घेतली आहे मितवायाने. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 8 धावा. 2 षटका, एक धावसंख्या झाली, 2 गडी बाद 8 धावा. आता मात्र तिसरं षटक घेऊन येतोय तो प्रथमेश सोनार. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल प्रथमेश. आता मात्र स्ट्राईकवर आहे. सामना करेल तो मितवा.
दोन षटकाखेर धावसंख्या झाली दोन गडी बाद 8 पंचांच्या. डाव्या बाजूने नवीन षटक घेऊन प्रथमेश. इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा तो अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 9 धावा. एवढं लेट का रे? लेट आहे. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रथमेश. इथे मात्र मोठा फटका. इथे मात्र झेल बांधून माघारी परतावं लागेल ते मितवायला. आणि तिसरा धक्का बसतोय तो जय भैर मुरुगडा संघाला मितवाच्या रूपाने. धावसंख्या होते 9 धावा. 3 गडी बाद 9. मितेशची जागा घ्यायला जातो तो नवीन फलंदाज स्वानंद. स्वानंद. धावसंख्या झाली 9 धावा. 3 गडी बाद 9. ते मात्र एक धाव मिळेल ती स्वानंदला. वैयक्तिक खातं उघडतो स्वानंद. धावसंख्या होते 10. तो मात्र स्ट्राईकवर आहे तो डावखुरा फलंदाज निहार. धावसंख्या झाली 3 गडी बाद 10. ते मात्र मोठा फटका मागण्याचा प्रयत्न करतो. बॅटची काड्या घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 11 धावा. ते मात्र लेग साईडच्या दिशेत अलॉंग द कार्पेट 2 खेळाडूंना भेदून चेंडू येतोय सीमापार. 4 धावांसाठी चौकार. कोकण रेल्वेचा बोगदा पाहायला मिळाला 2 खेळाडूंच्या माध्यमातून. धावसंख्या 4ने पुढे सरकते. धावसंख्या होते 15. षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन प्रथमेश. ते मात्र मोठा फटका खेळला होता परंतु डिक्लेअर बॉक्समध्ये जातोय चेंडू 1 धावेसाठी. एका धावेने धावसंख्या होते 16 धावा. अजूनही या षटकातील एक चेंडू बाकी. धावसंख्या झाली 16. 3 गडी बाद 16.
पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेत एक धाव घेण्यात यश येत आहे. निहाळला एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 17. अजूनही एक षटक बाकी असेल. 3 षटकात एक धावसंख्या झाली 17. शेवटचं षटक घेऊन आलाय तो निखिल. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल तो निहाळला. अखोट टप्प्याचा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला निखिलच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावलेली 3 गडी बाद 17. ते मात्र लेग साईडच्या दिशेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चंद क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा घेण्यात यश मात्र येत आहे. 2 धाव्यांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 19 धावा. ते मात्र निर्धाव चेंडू टाकला तो पुन्हा एकदा निखिल याने. धावसंख्या स्थिरावलेली 19 धावा. 3 गडी बाद 19. ते मात्र सुंदर एक चेंडू टाकला होता परंतु यष्टिरक्षकाकडनं तेवढी साथ मिळत नाही. चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 20 धावा. अजूनही या शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी. इथे मात्र मोठा फटका खेळला होता परंतु डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 21 धावा. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निखिल. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन इनिंगमधील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निखिल. सामना करतो निहार. ते मात्र मोठा फटका खेळलाय. ते अक्षय सावंतच्या माध्यमातून झेल टिपला जातोय आणि बाद होतोय तो निहार. धावसंख्या झाले 21 धावा. 22 धावांचं आव्हान ठेवलंय विजयासाठी. 24 चेंडू 22 धावा.
22 धावांचं 24 चेंडू 22 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरते सलामीची जोडी अक्षय आणि प्रथमेश. अक्षय अक्षय पाटील. संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो तो सूरज वाघदरे. 24 चेंडूमध्ये 22 धावांचं आव्हान ठेवलंय ते जय बहिरी मुलवाडा संघाने. पहिल्याच चेंडूवर सन्मान दिलाय तो प्रथमेश आणि सूरज याला. दरम्यान 22 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली सलामीची जोडी प्रथमेश आणि अक्षय. स्लो रन पद्धतीचा टाकलेला चेंडू. दरम्यान 2 चेंडू देखील धाव टाकले ते सूरज याने. ते मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. 1 धाव मिळेल एका धावेने. धावसंख्या पुढे सरकते धावसंख्येत 1 धावा. ते मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातोय. धावसंख्या स्थिरावलेली 1 धावेवर. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले त्यामध्ये 1 धाव आले डिक्लेअर स्वरूपात. या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. ते मात्र स्टेप आउट करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय निर्धाव बॅटची कडा घेऊन. धावसंख्या स्थिरावलेली 1 या धावेवर. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सूरज. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र प्रथमेश सोनार सारख्या खेळाडूचा झेल सुटतोय. स्वानंद शिवलकर याच्या हातून 1 धाव घेण्यात यश येते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 2 धावा. मात्र विजयासाठी 18 चेंडू आणि 20 धावा. दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर दाखल होता अमित. स्ट्रायक असेल तो प्रथमेश. आतापर्यंत 2 धावा जमवल्यात.
उलटॉस चेंडू. एक धाव घेतली गेली आहे. प्रथम बेशने अक्षयच्या माध्यमातून एक धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या ते 3 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमित. ते मात्र एक धाव घेण्यात येते. ते अक्षय आणि प्रथमेशला एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 4 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. आणि इथे मात्र आता मात्र झेल घेण्यात यश येत आहे. ते स्वानंद याला पहिला धक्का बसतोय प्रथमेशच्या रूपाने 4 या धावसंख्येवर. सतीश दाखल होतोय प्रथमेशची जागा घेण्यासाठी. सतीश नाचणकर. धावसंख्या झाली 4. एक गडी बाद 4. विजयासाठी अजूनही 15 चेंडू आणि 18 धावांची गरज. मध्ये समोर खेळून काढलेला चेंडू सतीशच्या माध्यमातून एक धाव घेण्यात यश येते. आपलं खातं उघडतोय तो सतीश. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या ते 5 धावा. आता मात्र 14 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल ती विजयासाठी जयभैरी नाचणे संघाला. इथे मात्र लेग साईडच्या दिशेत खेळून काढलेला चेंडू एक धाव घेण्यात यश येते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या ते 7 धावा. इथे मात्र सुंदर चेंडू. 2 षटका अखेर धावसंख्या झाली 7. 6 धावा. 2 षटका अखेर धावसंख्या झाली 6 धावा. अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. संघाकडून तिसरं षटक घेऊन आला तो गौरव.
पंचांच्या डाव्या बाजूने अक्षयाला ते मात्र पहिला चेंडू स्लो रोलिंग पद्धतीचा टाकला होता. निर्धाव चेंडू. आता मात्र विजयासाठी 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. इथे मात्र वाईटचा इशारा अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 7 धावा. 11 चेंडू 15 धावा विजयासाठी. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण फटका फसलाय आणि इथे मात्र जेल पण सुटतोय. एक धाव मिळतंय. एका धावेने धावसंख्या होते 8 धावा. गौरव पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकलाय. धाव संख्या झाली आहे 8 धावा. एक गडी बाद. 9 चेंडू 14 धावांची गरज विजयासाठी. इथे मध्ये पुन्हा एकदा डॉट. 8 चेंडू 14 धावांची विजयासाठी गरज असेल. इथे मध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकलाय गौरवाने. काय सुंदर गोलंदाजी करतोय सूरज. आता मध्ये 7 चेंडू आणि 14 धावा या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. लगभग 5 चेंडू डॉट कल्लेत ते सतीश याने. मागच्या मॅचचा हिरो सतीश नाचणकर. आता मात्र पाहिजे तशी कामगिरी होत नाहीये. धावसंख्या झाली आहे 8. 7 चेंडू 14 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र झेल वाजवून माघारी परतावं लागेल ते सतीशाला. धावसंख्या होते 8. 3 षटका अखेर 8 धावा. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल ती विजयासाठी जय भैरी नाचणे संघाला. दरम्यान सतीशची जागा घ्यायला जातोय तो अक्षय सावंत. अक्षय सावंत दाखल होतोय सतीशाची जागा घ्यायला. दरम्यान शेवटचं षटक घेऊन येते तो रोहित उर्फ छोट्या. छोट्या नावाने ओळखलं जातं. धावसंख्या झाली आहे 8. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. 2 मोठे फटके मारावे लागतील त्या अक्षयाला. 6 चेंडू 14 धावा. इथे मात्र फुलटॉस चेंडू टाकला होता. दरम्यान एक धाव घेण्यात यश येत आहे. इथे मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय तो अक्षय सावंत. अक्षय पाटील मात्र स्ट्राईकवर येतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावा. नवीन फलंदाज दाखल होतोय राहुल. 5 चेंडू 13 धावांची गरज असेल विजयासाठी.
इथे मात्र 4 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल विजयासाठी. इथे मात्र मोठा फटका, चेंडू येतोय सीमा पार. 6 धावांसाठी धावसंख्या होते 15. आता मात्र विजयासाठी 7 धावांची गरज असेल. 7 धावांची गरज असेल. 3 चेंडू बाकी असतील. 3 चेंडूंमध्ये 7 धावा. तीन चेंडू 7 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र झेल वाजवून माघार परतावं लागेल त्या अक्षयाला. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावा. 22 धावा. 21 धावा रोखताना खूप चांगली कामगिरी करतो तो जयभैरी मुरबाडा संघ. 2 चेंडूत अजूनही 7 धावांची गरज आहे. एक मोठा फटका लगावा लागेल. सागर दाखल होतोय संघाचा कर्णधार. अक्षयाची जागा घ्यायसाठी दाखल होतोय तो सागर. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल विजयासाठी. दोन चेंडू 7 धावा. इथे मात्र जवळपास सामना जिंकला तो जयभैरी मुरबाडा संघाने. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल विजयासाठी. 22 धावांचं माफक आव्हान पाठलाग करताना आतापर्यंत 15 धावा जमवल्यात. 1 चेंडू 7 धावांची गरज असेल. आणि इथे मात्र वाईटचा इशारा. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावा. 1 चेंडूवर 6 धावांची गरज असेल. एक मोठा फटका आला तरी जयभैरी संघ जिंकू शकतो. धावसंख्या झाली 16. 22 धावांचं आव्हान असताना आता मात्र 1 चेंडूत 6 धावांची गरज असेल. एक मोठा फटका आला तरी हा सामना जयभैरी संघ जिंकू शकतो. शेवटचा चेंडू घेऊन छोट्या. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. इथं फटका फसला आणि इथे मात्र झेलबाद होतोय तो सागर आणि सामना जिंकला जातोय तो जयभैरी मुरबाडा या संघाच्या माध्यमातून. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. आणि जयभैरी या सामन्याचा सामनावीर गौरव मडवी आपण येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचंय. गौरव मडवी या सामन्याचा सामनावीर.